सरकारच्या आरोग्य योजनांमुळे हजारो रुग्णांकरिता नवसंजीवनी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे। अमरावती येथील शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यावर्षी तब्बल 44,000 रुग्णांवर मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। यशस्वी आणि सर्वाधिक मोफत शस्त्रक्रियामुळे सुपर हॉस्पिटल हे राज्यात प्रकाशझोतात आले आहेत। सुपर स्पेशालिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णालयात योजनेअंतर्गत 69 रुग्णांची किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। तसेच 15,000हून अधिक रुग्णांवर डायलिसिस उपचार करण्यात आले आहेत। याशिवाय 1,000हून अधिक रुग्णांवर न्यूरोसर्जरी करण्यात आली असून 5,000 कॅन्सर रुग्णांना किमोथेरपी उपचार सुद्धा देण्यात आले आहेत। 8,000पेक्षा अधिक रुग्णांची किडनी स्टोन शस्त्रक्रिया या ठिकाणी यशस्वी झाली आहे। हे सर्व उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात येत आहेत। एकीकडे याच शस्त्रक्रियाकरिता खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांना 5 ते 6 लाख रुपयापर्यंत खर्च करावा लागतोय। किडनी ट्रान्सप्लांट नंतर रुग्णांचे नातेवाईक अत्यंत भावुक झाले असून त्यांनी यशस्वी उपचाराबद्दल डॉक्टरांचे आभार मानले। मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्व डॉक्टरांचे आभार सुद्धा व्यक्त केले। शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अधिव्याख्याता डॉक्टर अमोल नरोटे आणि त्यांच्या संपूर्ण डॉक्टरांच्या टीमने हे सर्व उपचार यशस्वीपणे पूर्ण केले आहेत। उत्कृष्ट कार्याबद्दल डॉक्टर अमोल नरोटे यांना मुंबई येथे राज्य सरकारकडून हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। रुग्णालयाला विविध उत्कृष्ट सेवाकरिता अनेक पुरस्कार सुद्धा देण्यात आले आहेत। सरकारच्या आरोग्य योजनांमुळे आम्हाला रुग्णांची सेवा करता आली अशी प्रतिक्रिया डॉक्टर अमोल नरोटे यांनी व्यक्त केली। एकंदरीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे नवीन पोर्टल सुरू झाल्यामुळे ही योजना रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने नवसंजीवनी ठरत असल्याचे दिसून येत आहे। नमस्कार, मी डॉक्टर अमोल सदाशिवराव नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आमचं नाव त्याच्यामुळे या नावाने जास्त ओळखलं जातं हे हॉस्पिटल। इथे आम्ही 44,000 आज या वर्षामध्ये शस्त्रक्रिया निःशुल्क केलेल्या आहेत। ते पण महात्मा ज्योतिबा जन आरोग्य फुले योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य फुले योजना जन आरोग्य योजना याच्या माध्यमातून, आणि त्यामध्ये आम्ही 69 जे किडनी ट्रान्सप्लांट आहेत ते केलेले आहेत सक्सेसफुल। 3 कॉक्लिअर इम्प्लांट केलेले आहेत। त्याच्यानंतर 15,000 डायलिसिस केलेले आहेत। युरोलॉजीच्या ज्या शस्त्रक्रिया ह्या 8,000च्या वरती आहेत। त्याच्यानंतर पेडियाट्रिक सर्जरी 5,000च्या वरती केलेल्या आहेत। त्यानंतर न्यूरोसर्जरी ह्या जवळपास 1,000च्या वरती केलेल्या आहेत। त्याच्यानंतर कार्डियकचे पॅकेजेस आम्ही 3,000च्या वरती घेतलेले आहे। आणि कॅन्सरमध्ये जे आम्ही किमोथेरपी आणि किमोसर्जरी असे दोन्ही मिळून जे पॅकेजेस आहेत ते टोटल 5,000च्या वरती शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी रुग्णांना देऊ शकलेलं आहे। आणि यामध्ये जेव्हा आम्हाला सांगताना असं आनंद होतो की ह्यात टोटल नवीन GR प्रमाणे महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेच्या GR प्रमाणे की यात 2399 पॅकेजेस टोटल असतात। त्या 2399 पॅकेजेसमधले आम्ही 1355 पॅकेजेस आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊ शकलो। त्यात छोटे मोठे जे पॅकेजेस असतात प्लाझ्माफेरेसिस सारखे वगैरे या संदर्भातले, त्यानंतर डायलिसिस सारखे किंवा किमोथेरपीसारखी किंवा इच अँड एव्हरी पेशंट आपण त्याला प्रत्येक पेशंट आलेला आपण त्याला एक रुपयाचा पण खर्च न लागू देता साध्या OPD तिकीटवर ॲडमिट केल्यानंतर त्याला जे काही कार्ड बसतं त्या कार्डच्या माध्यमातून आपण ही एवढी सेवा देऊ शकत आहे। आणि खरंच हे जे महात्मा ज्योतिबा जन आरोग्य फुले योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजना एकदा कोलॅबरेट झालेल्या आहे आता, आणि त्यानंतर नवीन पोर्टल सुरू झालेलं आहे। ते महाराष्ट्रातील रुग्णांसाठी एक नवसंजीवनी ठरत आहे। सचिन विजयलाल जयस्वालची पत्नी मी। माझ्या पतीचे 2.5 वर्ष झालेले तेव्हापासून किडनी काम करत नव्हती। आम्ही तरी बाहेर करीबन 8 लाख रुपये खर्च केलेला। नंतर आम्ही इथं अमरावतीमध्ये सुपर हॉस्पिटलला किडनी म्हणजे ट्रान्सप्लांट केला। माझे सासऱ्यांनी त्याला किडनी दिली। सासऱ्याचं नाव विजय प्रीतमलाल जयस्वाल, डॉक्टर अविनाश चौधरी याच्या थ्रू केलेलं ऑपरेशन। इथे डॉक्टर लोकांचं, सगळ्यांचं, स्टाफ लोकांचा आम्ही धन्यवाद करते की आमचं ऑपरेशन चांगलं सक्सेसफुली झालेलं आहे। आणि ऑपरेशन तर मोफत झालेलं की प्रधानमंत्री योजनेच्या थ्रू आमचं ऑपरेशन झालेलं। आम्ही असं म्हणून सगळ्यांचा धन्यवाद करते। आमचे दोन्ही पेशंट सुरक्षित आहेत। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सोबतच महात्मा फुले आरोग्य योजना ही विदर्भातील गरीब रुग्णांकरिता नवसंजीवनी ठरत आहेत। अमरावती जिल्ह्यातील, अमरावती शहरातील सुपर हॉस्पिटल या ठिकाणी शेकडो हजारो रुग्णांचं या ठिकाणी मोफत उपचार झालेले आहेत। ते सुद्धा यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनेक रुग्ण नातेवाईकांनी प्रशासनाच्या सोबतच
राज्य सरकार, प्रधानमंत्री मोदी यांच्यासह येथील डॉक्टर अमोल नरोटे, डीन आणि सोबतच संपूर्ण कर्मचाऱ्यांचे आभार मानलेले आहेत. नक्कीच विदर्भातील संपूर्ण रुग्णांकरिता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सोबतच महात्मा फुले आरोग्य योजना ही नवसंजीवनी ठरत आहेत. अजय शृंगारे, विदर्भ मतदार, अमरावती.